नमस्कार एस्पारंट्स, कशा आहात सगळे? तर स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर एबी क्रॅकिंग मंत्रा. तर आपले नोव्हेंबरचे झाले 2021चे व्हिडिओ जर पाहिले नसतील तर इकडे आय लिंक आहे, तिथं पाहू शकता तुम्ही. आणि इथं पूर्ण सिरीजची पण लिंक दिली आहे, ते पण पाहू शकता. जानेवारी 2021 पासून ते आत्तापर्यंतचे नोव्हेंबरपर्यंत. आज आपण पाहणार आहोत डिसेंबर भाग 1. तर चला सुरू करूया व्हिडिओला. तर ही माझ्याबद्दल थोडीशी माहिती हे तुम्ही वाचून घेऊ शकता. तर डिसेंबर 2021 भाग 1 मध्ये आपण पाहणार आहोत पॉलिटी, इंटरनॅशनल न्यूज आणि इकॉनॉमीचे न्यूज. तर पहिले पॉलिटीपासून स्टार्ट करूया. मेजरली पॉलिटीमध्ये कसं असतंय, एकतर महत्त्वाच्या जे घडामोडी असतात, जसे की सुप्रीम कोर्टचे कुठले एकदम महत्त्वाचे निर्णय असतात, किंवा मग कुठली घटना दुरुस्ती असते 101 पासून ते 104. आता मागच्या वेळेस 104 घटना दुरुस्ती विचारलेली. जनरली मेजरली बेसिक्सच विचारतात पॉलिटीचे, जे लक्ष्मीकांतमध्ये पूर्ण कव्हर होतं. तर ठीक आहे, पॉलिटिक्स न्यूज पाहूया आपण आता. तर पहिला आहे राईट टू प्रोटेस्ट, म्हणजे निषेध करण्याचा अधिकार. तर हे न्यूजमध्ये काय होतं, तर फार्मर्स जे तुम्हाला माहिती आहेत, पंजाबमध्ये खूप आंदोलन चाललंय 3 बिल्सबद्दल. तर त्या अगेन्स्ट त्यांनी प्रोटेस्ट केलेला, निषेध केलेला. पण सुप्रीम कोर्टचं असं म्हणणं आहे की तुम्ही निषेध करा, पूर्णपणे निषेध करू शकता, तुम्हाला मूलभूत अधिकार आहेत. पण तुम्ही रोड्स वगैरे ब्लॉक करून असं नाही करू शकत, कारण की हे पब्लिक ऑर्डरला ते व्हायलेट करतं. तर एक पब्लिक ऑर्डर एक असं रिस्ट्रिक्शन आहे, रिजनेबल रिस्ट्रिक्शन्स आहेत फंडामेंटल राईट्सला. तर तेच आपण जाणून घेऊया की यामध्ये कुठले कुठले आर्टिकल्स येतात, कारण की हे खूप महत्त्वाचे आर्टिकल्स आहेत. तर राईट टू प्रोटेस्टमध्ये ॲक्च्युली एक्सप्लिसिटली नाही सांगितलं. एक्सप्लिसिटली म्हणजे काय, असं ठळकपणे नाही सांगितलं की हे तुम्हाला राईट टू प्रोटेस्टचा अधिकार आहे फंडामेंटल राईट्समध्ये. पण तुम्ही एक डिराईव्ह करू शकता, त्यातून काढू शकता की राईट टू फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशनमध्ये आर्टिकल 19 मध्ये त्यांनी दिलं आहे. म्हणजे A, B, C मध्ये काय काय दिलं ते पाहूयात आपण. आर्टिकल 19 सबक्लॉज 1 आणि त्यामधला A. तर त्यामध्ये असं दिलं की राईट टू फ्री स्पीच आहे, एक्सप्रेशन आहे, तुम्ही करू शकता. आणि तुम्ही तुमचे जे राईट्स आहेत तुम्ही फ्रीली एक्सप्रेस करू शकता. म्हणजे काय, जर तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे की तुम्ही तुमची जे मत आहेत ते तुम्ही ओपिनियन मांडू शकता गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट किंवा गव्हर्नमेंटबद्दल. त्यानंतर तुम्ही 19(1)(b) मध्ये राईट टू असोसिएशन इज रिक्वायर्ड टू फॉर्म असोसिएशन्स फॉर पॉलिटिकल पर्पजेस. म्हणजे तुम्ही शांततेने व विनाशास्त्र एकत्र जमण्याचा अधिकार लोकांना निदर्शने, आंदोलने आणि सार्वजनिक सभांद्वारे सरकारच्या कृतींवर प्रश्न विचारण्याचा आणि आक्षेप घेण्यास, सतत निषेध आंदोलने सुरू करण्यास अनुमती देतो. म्हणजे हेच की तुम्ही आंदोलन करू शकता, पण पीसफुली करू शकता तुम्ही. म्हणजे चॅलेंज करू शकता गव्हर्नमेंटचे जे डिसिजन्स आहेत ते तुम्ही चॅलेंज करू शकता कलेक्टिव्हली. तर हे याचं 19(1)(b) मध्ये आहे. 19(1)(c) मध्ये तेच आहे, पीसफुली असेंबल करू शकता तुम्ही, क्वेश्चन विचारू शकता, ऑब्जेक्ट करू शकता तुम्ही जे गव्हर्नमेंटचे जे डिसिजन्स आहेत, रॅली, पब्लिक मीटिंग्स लॉन्च करू शकता. जसं की तुम्ही पाहिले असतील काय काय नेत्यां अगेन्स्ट ते पॉलिटिकल रॅली पण करतात, की तुम्ही पाहिलं असेल. आता मी कुठल्या पॉलिटिकलचं नाव नाही घेत, पण तुम्हाला एक अंदाज आला असेल की तुम्ही एक्सप्लिसिटली तुम्ही करू शकता हे विदाउट डिसरप्टिंग पब्लिक ऑर्डर. हे महत्त्वाचं आहे. आता रिस्ट्रिक्शन्स काय काय आहेत राईट टू प्रोटेस्टमध्ये. तर एक रिजनेबल रिस्ट्रिक्शन, जसं मी ते अगोदर सांगितलंच की रिजनेबल रिस्ट्रिक्शन्स आहेत. कुठले कुठले, सॉव्हरेंटी आणि इंटिग्रिटी ऑफ इंडिया, म्हणजे भारताचे सार्वभौमत्व आणि एकात्मता. मग त्यानंतर सिक्युरिटी ऑफ स्टेट, म्हणजे राज्याची सुरक्षितता. मग फ्रेंडली रिलेशन विथ फॉरेन स्टेट्स, म्हणजे परदेशी देशांशी मैत्रीचे संबंध. जर त्याला काय नुकसान होत असेल तर मग त्याला आपण डायरेक्ट रिस्ट्रिक्शन म्हणू शकतो की तुम्ही फंडामेंटल राईट्स ब्रीच नाही करू शकत. मग पब्लिक ऑर्डर आहे, यावर त्यांनी हे सांगितलं. पब्लिक ऑर्डर म्हणजे काय, सार्वजनिक सुव्यवस्था. डिसेन्सी ऑर मॉरॅलिटी, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट, डिफेमेशन. त्यानंतर इन्साइटमेंट टू एन ऑफेन्स, म्हणजे ठीक आहे. त्यानंतर त्या रिलेटेड कुठले कुठले सुप्रीम कोर्टचे जजमेंट आले ते पाहूयात आपण. आता जेव्हा शाहीन बाग प्रोटेस्ट चाललेले आहे 2019 मध्ये, तर सुप्रीम कोर्टने हेच म्हटलं, तुम्ही पीसफुल प्रोटेस्ट करू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये, पण तुम्ही पब्लिक वे, जे पब्लिक स्पेस आहे, तर त्याला तुम्ही इनडेफिनाइटली ते ऑक्युपाय नाही करू शकत तुम्ही. म्हणजे आता तुम्ही प्रोटेस्ट करताय, कधीपासून करताय, ते सगळं ब्लॉक केलं, इथं पूर्ण पब्लिक स्पेस पूर्ण ब्लॉक करून ठेवलाय, तुम्ही वर्ष झालं तुम्ही हालतच नाहीये. तर ते म्हटलं की हे चुकीचं आहे, कारण की तुम्हाला राईट टू पीसफुल प्रोटेस्ट आहे, पण हे अगेन्स्ट लॉ जात आहे. मग हे पीसफुल पब्लिक ऑर्डर हे डिसरप्ट होतोय. त्यानंतर तसंच एक जजमेंट 2018 मध्ये पास केलेलं, मजदूर किसान शक्ती संघटन वर्सेस युनियन ऑफ इंडिया. त्यामध्ये दिल्लीच्या जंतर मंतरवरती त्यांनी डेमॉन्स्ट्रेशन्स केलेले. तर जजमेंट असा होता की त्यांनी बॅलन्स केलं, जे लोकलचे इंटरेस्ट आहेत, जे प्रोटेस्टर्स म्हणजे, आणि त्यांना आंदोलन पण करायचं आहे. तर सुप्रीम कोर्टनं असं म्हटलं की तुम्हाला एक वे द्या, म्हणजे एक मेकॅनिझम द्या, आणि खूप कमीत कमी स्पेस यूज होईल, म्हणजे जास्त एरिया पण नाही कव्हर होणार, प्लस तुम्हाला ते प्रोटेस्ट पण करता येईल. तर या प्रकारे तुम्ही प्रोटेस्ट करू शकता, हे यामध्ये सांगितलं.
त्यानंतर तुम्ही प्रोटेस्ट करण्यावर जास्त भर देण्यात येईल. तर यामध्ये रामलीला मैदान इन्सिडेंट वर्सेस होम सेक्रेटरी युनियन ऑफ इंडिया अँड ओर्स केस 2012 मध्ये असं सांगण्यात आलं. सुप्रीम कोर्टनंच म्हटलं असं की सिटिझन्सकडे पूर्ण अधिकार आहेत, फंडामेंटल राईट आहे असेंबल व्हायला, पीसफुल प्रोटेस्ट करायला, जे त्यांच्याकडून कोणी घेऊ नाही शकत. इव्हन आर्बिट्ररी एक्झिक्युटिव्ह किंवा लेजिस्लेटिव्ह ॲक्शन, म्हणजे कुणी त्यांच्यावर असा लॉ वगैरे लावून तुम्ही नाही करायचं असं नाही, असं डायरेक्ट निषेध नाही करू शकणार आपण. तर हे सगळं पूर्ण होतं राईट टू प्रोटेस्टबद्दल. तर ठीक आहे, नेक्स्ट इश्यूकडे जाऊया आपण. आता आहे ऑल इंडिया ज्युडिशियल सर्व्हिस. म्हणजे काय, तर अखिल भारतीय न्यायिक सेवांची स्थापना. आता जसं इंडियन पोलीस सर्व्हिस आहे किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस आहे, हे कोण कंडक्ट करतं, तर UPSC करतं. तसंच जजेसची पण एक ऑल इंडिया लेवलवर एक्झाम व्हायला पाहिजे, आणि ते पण कंडक्ट कोण करणार, UPSCच करणार. त्याबद्दल हे पूर्ण चर्चा चालू आहे आता. तर AIGS जे हे आहे ऑल इंडिया ज्युडिशियल सर्व्हिस, तर हे सेंट्रलाइज करणार रिक्रुटमेंट ऑफ जजेस. म्हणजे जजेसचं रिक्रुटमेंट असंच होणार जसं आपण मोठे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देतो तसंच हे होणार. डिस्ट्रिक्ट जजेस आणि डिस्ट्रिक्ट जजेस फॉर ऑल स्टेट्स, म्हणजे सगळ्या स्टेटचं, इव्हन ॲडिशनल डिस्ट्रिक्ट जजेसचं पण. तर ॲक्च्युली जर प्रिव्हियस प्रपोजल बघितले तर ह्याची सुरुवात होते 1958 पासून. 1958 मध्ये 14वा रिपोर्ट आलेला लॉ कमिशनचं. तर त्यांनी हे प्रपोज केलेलं की आपण एक ऑल इंडिया लेवलवर एक ज्युडिशियल सर्व्हिस ठेवायला पाहिजे, त्यात म्हणजे UPSC हे कंडक्ट करेल, पूर्ण स्टँडर्ड सेंट्रलाइज एक्झाम ते रिक्रूट करेल आणि ट्रेन करेल जजेसला. हे सगळं डिस्कस करण्यात आलेलं 1958 मध्ये. त्यानंतर परत 1978 मध्ये पण हे लॉ कमिशननं रिपोर्ट केलं की जे डिले होतात किंवा जे केसेस ॲरियर्समध्ये आहेत लोअर कोर्ट्समध्ये, तर त्यांना पण एक काय म्हणतात, एक पुश भेटेल, प्लस हे लवकरात लवकर केसेस पण सॉल्व्ह होतील. तर त्यासाठी पण ह्यांनी बॅक केलेलं आहे या आयडियाला. त्यानंतर 15वा रिपोर्ट आलं पार्लमेंटरी स्टँडिंग कमिटीचं, जे होती पर्सनल पब्लिक ग्रीव्हन्सेस लॉ अँड जस्टिसवरती. तर त्यांनी पण या आयडियाला पूर्ण बॅकिंग दिली की आपण हे करायला पाहिजे. त्यानंतर सुप्रीम कोर्टचं काय स्टँड आहे यामध्ये, तर 1992 मध्ये सुप्रीम कोर्टनं असं म्हटलेलं, हे केसचं नाव एवढं इम्पॉर्टंट नाही आहे, पण त्यांनी म्हटलेलं की तुम्ही जे सेंटरमध्ये आहेत तर त्यांनी हे डायरेक्ट केलं, त्यांना हे डायरेक्शन दिलं की तुम्ही हे एक सेटअप करायला पाहिजे ऑल इंडिया ज्युडिशियल सर्व्हिसेस. आणि 1993 मध्ये रिव्ह्यू ऑफ द जजमेंट हे आलं की कोर्टनं पूर्ण निर्णय दिला सेंटरवरती. ते सेंटरवर पूर्ण अधिकार असेल, जेव्हा त्यांना वाटेल तेव्हा हे करू शकतात, तेव्हा ते इनिशिएटिव्ह घेऊ शकतात. मग 2017 मध्ये याच्यावर परत सुप्रीम कोर्टनं म्हटलं की तुम्ही अजूनपर्यंत का नाही केलं, तर स्वतःहून एक सेंट्रल सिलेक्शन मेकॅनिझम करण्यात आलेलं. त्यामध्ये सिनियर ॲडव्होकेट अरविंद दातार यांना अपॉइंट करण्यात आलेलं ॲमिकस क्युरी म्हणजे फ्रेंड ऑफ द कोर्ट. म्हणजे कोर्टनंच डिसाईड केलेलं की हे अपॉइंट करण्यात येतील. आणि एक सर्क्युलर सेंड केलेलं सगळ्या स्टेट्समध्ये की तुम्ही एक कॉमन एक्झामिनेशन ठेवा, रादर दॅन एक सेपरेट एक्झाम करण्यापेक्षा, सेपरेट स्टेट एक्झाम देण्यापेक्षा तुम्ही एक कॉमन एक्झाम ठेवा. आणि मेरिटवरती, त्यानंतर त्यांच्या इंटरव्ह्यूवरती त्यांना हे स्टेट्समध्ये किंवा हायकोर्ट्समध्ये त्यांना हे जागा देतील, कॉन्स्टिट्युशनल फ्रेमवर्क न चेंज होता. तर यावरती हे सगळं डिस्कशन चाललेलं. आता लवकरच ऑल इंडिया जजेस पण सर्व्हिस पण सुरू होईलच, कारण की चांगला रिस्पॉन्स दिसतोय. हे लवकरच आपल्याला भेटण्यात येईल की कसं असेल, काय स्ट्रक्चर असेल, इव्हन UPSC कंडक्ट करेल का वेगळी ऑर्गनायझेशन येईल, ते पण पाहूयाच आपण. तर ठीक आहे, नेक्स्ट इश्यूकडे जाऊया आपण. तर आता आहे प्रिव्हिलेज मोशन. प्रिव्हिलेज मोशन म्हणजे काय, तर हक्कभंग प्रस्ताव. म्हणजे काय, हक्कांचा भंग करणे. कुठले हक्क, जे ॲक्च्युली पार्लमेंटरी प्रिव्हिलेजेस म्हणून एक असतात. पार्लमेंटरी प्रिव्हिलेजेस म्हणजे काय, तर पार्लमेंटमध्ये जे MPs वगैरे असतात तर त्यांना थोडं एक प्रिव्हिलेज दिलेलं असतं की तुम्हाला एक सर्टन राईट्स आणि एक इम्युनिटी असेल की त्यामुळे तुम्ही हे जे ड्युटीज आहेत तुमच्या, तर ते खुल्या पद्धतीनं तुम्ही हे इम्प्लिमेंट करू शकता. म्हणजे कुठलंही बंधन नसेल की बाबा मी हे बोललं तर काय होईल, हे बोललं तर काय होईल. आणि जे पण बोललं जाईल ते पार्लमेंटच्या आतच राहणार, बाहेर काय याची शक्यता कमीच आहे, म्हणजे नाहीच आहेत जनरली. जे असेल ते डिस्कशन यामध्येच राहणार, त्यांना फुल सूट दिलेली आहे. तर हे असतं पार्लमेंटरी प्रिव्हिलेजेस. का, तर इफेक्टिव्हली ते डिस्चार्ज करू शकतात, त्यांचे जे फंक्शन आहेत, जे कार्य आहे ते खुलेपणाने म्हणजे चांगलं राहतं. मोकळ्यापणाने जर त्यांनी जे मत आहेत ते मांडले तर ते बरं राहतं. इव्हन जे प्लॅनिंग करायला पण चांगलं राहतं. दोन्ही बाजू बघायला भेटतात आपल्याला. आणि समजा हे जे राईट्स आणि इम्युनिटीज आहेत, जर हे त्यांनी भंग केले तर त्याला म्हणतात ब्रीच ऑफ प्रिव्हिलेज किंवा हक्काचा भंग करणे, हक्कभंग बनवू शकता. आणि हे पनिशेबल आहे अंडर लॉ ऑफ पार्लमेंट. म्हणजे ह्याला काय कॉन्स्टिट्युशनल बॅकिंग नाहीये, हे पार्लमेंटच्या लॉच्या अंडरच केलंय. म्हणजे हे लोकसभा रूल बुक आहे, त्यामध्ये ठीक आहे चॅप्टर वगैरे इतक्या लक्षात ठेवायची गरज नाही, पण कॉन्स्टिट्युशनल कुठलाही प्रोव्हिजन नाही यामध्ये, हे लक्षात ठेवा. तर या रूल बुकमध्ये असं दिलं की कुठले प्रिव्हिलेज असायला पाहिजे. तर हे भंग केलं तर काय होईल. त्यानंतर एक नोटीस मूव्ह केला जातो
इन द फॉर्म ऑफ मोशन कुठल्याही मेंबरमध्ये, म्हणजे कुठलाही मेंबर असू शकतो आयदर हाऊसमध्ये किंवा लोकसभा किंवा राज्यसभामधला, कुणा अगेन्स्ट जर त्या व्यक्तीनं तसा हक्कभंग केला असेल तर. आता स्पीकरचं किंवा राज्यसभाचं जे चेअरपर्सन आहेत, चेअरमन, राज्यसभाचे चेअरमन आणि लोकसभाचे स्पीकर्स आहेत, तर त्यांचं काय असतं की हे फर्स्ट लेवल ऑफ स्क्रुटिनी असतात. ते त्यांच्यावर निर्णय असतो की हे डिसाईड करणार की प्रिव्हिलेज मोशन घ्यायचा का नाही घ्यायचा. जर घेतलं तर ते एक प्रिव्हिलेज कमिटीकडे जातो. इथं हे बघू शकता, प्रिव्हिलेजेस कमिटीकडे जातो. आणि इव्हन जे स्पीकर किंवा चेअरपर्सन्स आहेत, चेअरमन आहेत, ते कन्सेंट देतात रिलेव्हंट रूल्समध्ये, आणि मेंबर कन्सर्न इज गिव्हन अन ऑपॉर्च्युनिटी टू मेक अ शॉर्ट स्टेटमेंट. म्हणजे हे जे याला पण एक चान्स दिला जातो की तुम्ही पण एक शॉर्ट स्टेटमेंट द्या. रूल्स गव्हर्निंग प्रिव्हिलेज तर पाहिले आपण. आता आपण पाहूया पार्लमेंटरी प्रिव्हिलेजेस काय असतात. तर एक स्पेशल राईट, जसं की मी सांगितलं, इम्युनिटी भेटते त्यांना, एक्झाम्शन्स भेटतात, पूर्णपणे एन्जॉय करू शकतात ते राईट्स दोन्ही हाऊसेसमध्ये. आणि इव्हन हे जे प्रिव्हिलेजेस आहेत ते एक्सटेंड पण होतात कुणाला कुणाला, जर त्यांनी स्पीक किंवा ते बोलले किंवा ते पार्ट घेतलं त्या प्रोसिडिंग्समध्ये हाऊसच्या किंवा कुठल्याही कमिटीमध्ये, तर त्यामध्ये अटॉर्नी जनरल पण येतात. हे लक्षात ठेवा. अटॉर्नी जनरल जे डार्कमध्ये केले, डार्क ब्लूमध्ये खूप इम्पॉर्टंट आहेत ते. अटॉर्नी जनरल आणि युनियन मिनिस्टर, हे असं पण येऊ शकतं स्टेटमेंटमध्ये की अटॉर्नी जनरलला पण पार्लमेंटरी प्रिव्हिलेजेस अलॉट होतात किंवा आहे, तर असं स्टेटमेंट येऊ शकतो. त्यानंतर हे खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, पार्लमेंटरी प्रिव्हिलेज. आता प्रेसिडेंट पण पार्ट आहे पार्लमेंटचा, पण तो ॲक्च्युली हजर नसतो तेव्हा, म्हणजे तिकडे नसतो. ते डायरेक्ट लॉ मेकिंग प्रोसेसमध्ये असतो. फायनल जे स्वाक्षरी असते ते प्रेसिडेंटची असते. पण आहे एक प्रकारे पार्लमेंटचा पार्ट आहे, पण यांना एक्सटेंड नाहीये, प्रेसिडेंट यांना एक्सटेंड नाही, कारण की जरीही ते पार्ट असले. आर्टिकल 361 जे आहे ते प्रोव्हाइड करतं की प्रिव्हिलेजेस फॉर द प्रेसिडेंट. इव्हन कॉन्स्टिट्यूशनमध्येच त्यांना देण्यात आले की कुठले कुठले प्रिव्हिलेज असतील त्यांच्याकडे, पण पार्लमेंटरी प्रिव्हिलेजेस नाही आहेत, हे लक्षात ठेवा. आणि आर्टिकल 105 मध्ये असं सांगण्यात आलंय, 2 प्रिव्हिलेजेस आहेत. पहिला आहे फ्रीडम ऑफ स्पीच इन पार्लमेंट आणि राईट ऑफ पब्लिकेशन ऑफ इट्स प्रोसिडिंग. हे 2 प्रिव्हिलेजेस कॉन्स्टिट्यूशनद्वारे सांगण्यात आलेले, एक्सप्रेसली म्हणजे पूर्णपणे सांगण्यात आलेले. असं इनडायरेक्टली काही, जसं की राईट टू फ्रीडम ऑफ स्पीच म्हणजे त्यामध्ये राईट टू प्रोटेस्ट होतं, तरी डायरेक्टली नव्हतं सांगितलेलं. आपल्याला ह्यामधनं अनुमान लागू शकतो की हे राईट टू प्रोटेस्ट करू शकतो आपण. तसं यामध्ये असं नाहीये. यामध्ये असं डायरेक्ट पूर्णपणे सांगून दिले की हे तुम्हाला 2 प्रिव्हिलेजेस आहेत. त्यानंतर प्रिव्हिलेजेस कुठे कुठे स्पेसिफाय करण्यात आले, कॉन्स्टिट्यूशन सोडून दिलं तर कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर 1908 मध्ये करण्यात आलंय. आणि इव्हन पार्लमेंटला आता पण असं कुठलाही स्पेशल लॉ बनवण्यात नाही आलाय जे पूर्ण एक्झॉस्टिव्हली कोडिफाय करेल सगळ्या प्रिव्हिलेजेसला. म्हणजे सगळ्या प्रिव्हिलेजेस एका साठ्यात येऊन त्यांनी असं कोडिफाय नाही केले, तर हे पण एक लक्षात ठेवा. त्यानंतर प्रिव्हिलेज कमिटीमध्ये कोण कोण होतं, जसं मी सांगितलं की ते जातं प्रिव्हिलेज कमिटीकडे. तर ही एक स्टँडिंग कमिटी असते, एक स्टँडिंग असते आणि एक ॲडॉक कमिटी असते. इट एक्झामाइन्स द ब्रीच ऑफ प्रिव्हिलेजेस ऑफ द हाऊस अँड इट्स मेंबर्स रिकमेंडेड. आता लोकसभाचे 15 मेंबर्स असतात आणि राज्यसभाचे 10 मेंबर्स, हे लक्षात ठेवा. कुठले मेंबर्स किती असतात कुठल्या ह्याच्यामध्ये. तर ठीक आहे, नेक्स्ट इश्यूकडे जाऊया. आता आहे इंटरनॅशनल न्यूज. आता सध्या तर इंटरनॅशनल म्हणजे आता तुम्ही पाहिलं असेल युक्रेनचे खूप क्रायसिस चाललेत, रशिया आणि युक्रेनचे क्रायसिस, तर ते तुम्हाला माहिती असतीलच. तर त्यावर पण आपण एक व्हिडिओ बनवूयाच नंतर. पण सध्या हे चुकीचंच आहे एका प्रकारे, कारण की डायरेक्ट तुम्ही कुठल्याही राज्यावरती असं अटॅक करून सांगू नाही शकत की हे आमचं राज्य आहे. आणि 1991ची गोष्ट आत्ता कशाला काढायची गरज आहे. तर त्याच्या मागे पण भरपूर कारण आहेत हे का असं करते, आणि ह्यांना बॅकिंग पण पाहिजे, जसं की नाटोचं पण आहे. नाटो काय आहे ते पण आपण सांगितलंच आहे, पण नाटो पण खूप मेजर रोल प्ले करतो यामध्ये. तर ते बघूयाच आपण नंतर. तर ठीक आहे, आता आपण पाहूया डिसेंबरचे. तर ते बघूया इंटरनॅशनल न्यूज काय आहेत. तर पहिला आहे G20. G20 काय आहे, ग्रुप ऑफ 20 कंट्रीज, म्हणजे 20 कंट्रींचा समूह आहे हा. 20 कंट्री कुठले कुठले, 19 कंट्रीज आहेत. आणि युरोपियन युनियनला एकच मानले, म्हणजे 19. युरोपियन युनियनमध्ये 28 कंट्रीज आहेत ऑलमोस्ट. तर ते सगळे मिळून प्लस काही काही रिप्रेझेंटेटिव्ह असतात इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आणि वर्ल्ड बँकचे पण. तर हे सगळ्यांचा समूह म्हणजे G20. आणि ह्यांना कुठलाही परमनंट सेक्रेटेरिएट किंवा हेडक्वार्टर नाही आहे, हे लक्षात ठेवा. हे रोटेट होत राहतं इयर बेसिसवर, कुठं जिकडं समिट होईल तिकडे होत राहतं. जसं इथं बघू शकता, अर्जेंटिना, कधी जापान, सौदी, इटली, कुठेही होऊ शकतं. हे सगळं मिक्स आहे. सगळ्यात लार्जेस्ट ॲडव्हान्स्ड आणि इमर्जिंग इकॉनॉमीजचं अबाउट 2/3 पॉप्युलेशन यामध्येच आहे. 85% जे GDP आहे ग्लोबलचं, ग्रॉस GDP म्हणजे इन्फ्लेशन मायनस न करता ग्रॉस GDP जे आहे ते 85% या कंट्रीजमधनं येतं. प्लस 80% इन्व्हेस्टमेंट येतं, ग्लोबल इन्व्हेस्टमेंट येतं. आणि 75% ग्लोबल ट्रेड होतं यामध्ये. म्हणजे इन शॉर्ट एक पूर्ण पृथ्वीच झाली हे. जर बाकीचे तर छोटे मोठे आहेत, पण हे सगळ्यांचा समूह म्हणजे ऑलमोस्ट सगळंच कव्हर करतं. कारण की बघा ना आकडे 85, 80, 75. तर ठीक आहे,
हे खूप महत्त्वाचं तर आहे, ह्याच्यामध्ये कोण कोण आहे, प्लस ह्याचे जे समिट्स होतात ते कुठं कुठं आणि किती कुठल्या वर्षी कुठे झाल्यात हे महत्त्वाचे आहेत. नावं तर लक्षात ठेवायची काही एवढं मेजर गरज तर नाही आहे, पण कुठे होतात आणि त्यांचे स्टेट्स कुठले कुठले होते. तर 13वी झाली 2018मध्ये अर्जेंटिना, 14वी 2019 जपान ओसाकामध्ये, त्यानंतर 15वी 2020मधली सौदी अरेबिया आणि 16वी 2021मध्ये आत्ता ऑक्टोबरमध्ये झालेली इटलीमध्ये. मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा 2022ची हे कुठे होणार आहे, 22 आणि 23. तर ठीक आहे, नेक्स्ट इश्यूकडे जाऊया. आता आहे आशियान. आशियान काय आहे? असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन. साऊथ ईस्ट म्हणजे काय? हे आता हे बघा, नॉर्थ, साऊथ, हे ईस्ट आणि हे वेस्ट. साऊथ ईस्ट म्हणजे इकडे हे बघू शकता, इथं भारत आहे, इथं भारतची बाउंड्री दिसते ऑलमोस्ट. नागामणी मिझो आहे तिथं, इथं बांगलादेश आहे. तर हे साऊथ ईस्टच झालं तसं. तर हे झाले साऊथ ईस्ट नेशन्स. आता पहिलं स्टेटमेंटच खूप इम्पॉर्टंट आहे. हे इंटरनॅशनल आहे का? तसं इंटरनॅशनलच आहे, पण रिजनल ग्रुपिंग आहे. रिजनल म्हणजे काय? एवढ्या रिजनमध्येच आहे बघा, जवळजवळच आहेत सगळे कंट्रीज. तर रिजनल एशियन ग्रुपिंग म्हणतो आपण, सगळं ग्रुप जवळच आहे यांचा, म्हणून रिजनल ग्रुपिंग आहे. ज्यात मेजर फोकस कशावर असेल तर इकॉनॉमिक्स, पॉलिटिकल, सिक्युरिटी, कोऑपरेशन असेल. तर हे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. हे एस्टॅब्लिश कधी झालेलं? ऑगस्ट 1967मध्ये बँकॉक, थायलंडमध्ये, किंवा त्याला म्हणतात एशियन डिक्लेरेशन किंवा बँकॉक डिक्लेरेशन, हे लक्षात ठेवा. आणि फाउंडिंग फादर्स कोण कोण होते आशियानचे? तर इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाईन्स, सिंगापूर आणि थायलंड. ही पूर्ण ओळ जी आहे, हा पूर्ण पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, 3 स्टार खूप महत्त्वाचा आहे. आणि चेअरमॅनशिप रोटेट होत राहते ॲन्युअली अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये, जसं की इंग्लिश नेममध्ये ABCD जसं येईल तसं ते अल्फाबेटिकली चेअरमॅनशिप रोटेट होत राहते. मग टोटल GDP किती आहे त्यांचा? एवढं आहे. मग ठीक आहे, ते इंडियाचं, इट इज इंडियाज 4th लार्जेस्ट ट्रेडिंग पार्टनर. आता इंडिया आहे का यामध्ये? तर नाही आहे, हे लक्षात ठेवा. एशियनमध्ये इंडिया नाही आहे. तर इंडियाबरोबर आपण, म्हणजे इंडिया आणि एशियनचं ट्रेड 4th लार्जेस्ट ट्रेडिंग पार्टनर आहे आपण. म्हणजे इंडियाचा 4th लार्जेस्ट ट्रेडिंग पार्टनर एशियन आहे, जे की 86.9 म्हणजे $87 बिलियन आहेत. बिलियनमध्ये किती शून्य असतात ते पण मला सांगा. 10⁶, 10⁹ का 10⁻12 किती असतात काय माहिती? आता सांगा मला, कमेंट सेक्शनमध्ये कळवा मला. आता मेंबर्स कुठले कुठले आहेत इथं तुम्ही पाहू शकता किती मेंबर्स आहेत. तर टोटल आहेत 10 साऊथ ईस्ट एशियन नेशनमध्ये. म्हणजे कुठले कुठले? लाओस, इथं बघा शकता लाओस हे, म्यानमार हे, थायलंड हे, सिंगापूर, मलेशिया, एवढं मलेशिया, मग ब्रुनेई, कंबोडिया, ते व्हिएतनाम हे साईडचं सी हॉर्स टाईप आहे. त्यानंतर फिलिपाईन्स, इंडोनेशिया, हे सगळे झाले 10. ठीक आहे, 2 3 4 5 6 7 8 9 आणि हे 10 लास्ट. ठीक आहे, 10 कंट्रीजचा हे समूह आहे. आता आहे ईस्ट एशिया समिट, EAS पण म्हणतात त्याला. हे कधी एस्टॅब्लिश झालंय? 2005मध्ये. हे 18 रिजनल लीडर्सचा आहे ग्रुप. ते काय डिस्कस करणार? तर सिक्युरिटी, इकॉनॉमिक चॅलेंजेस काय, इंडो पॅसिफिक रिजन, हे महत्त्वाचं आहे. आपण मॅप पुढे बघूयाच. इंडो पॅसिफिक रिजनमध्ये हे करणार. ते कुठला रिजन आहे ते पाहूयाच आपण. आणि जी पहिली कन्सेप्ट होती ईस्ट एशिया ग्रुपिंगची, ती केलेली 1991मध्ये. कुणी? मलेशियन प्राईम मिनिस्टर होते महाथिर बिन मोहम्मद. तर यांनी ही कन्सेप्ट मांडण्यात आलेली पहिल्यांदा. आता 6 प्रायोरिटी एरियाजवर त्यांनी फोकस केलेला. कुठले कुठले 6 प्रायोरिटी एरियाज? एन्व्हायरमेंट अँड एनर्जी, एज्युकेशन, फायनान्स, ग्लोबल हेल्थ, पॅन्डेमिक, नॅचरल डिझास्टर मॅनेजमेंट आणि एशियन कनेक्टिव्हिटी. ठीक आहे, 6 प्रायोरिटी एरियाज आहे, ठीकठाक आहे, म्हणजे आहे इम्पॉर्टंट. त्यानंतर मेंबरशिप काय आहे? तर 10 मेंबर्स आहेत जे एशियनचे आहेत, प्लस 8 कंट्रीज आहेत, म्हणजे 10+8 आहे. 10 मेंबर्स कुठले कुठले तर ते आपण मागच्या वेळेसच पाहिले कुठले कुठले आहेत, प्लस 8 कुठले कुठले? ऑस्ट्रेलिया, चायना, जपान, इंडिया पण आहे, न्यूझीलंड, रिपब्लिक ऑफ कोरिया, रशिया आणि USA. आणि ब्रुनेई दारासुलम हे चेअर आहे 2021चं, ब्रुनेईमध्ये आहे. 10+8 लक्षात ठेवा. आणि इंडिया याचा पार्ट आहे, आपल्याला वाटेल नसेल पण आहे. इंडिया तर फाउंडिंग मेंबर आहे ईस्ट एशिया समिटचा, वन ऑफ द फाउंडिंग मेंबर आहे. तर ठीक आहे, आता मॅप पाहूया आपण. तर आता या मॅपमध्ये पाहू शकता आपण आशियानचे तर पाहिले, इथं बघू शकता हे आशियानचे सगळे झाले. तर बाकी कुठले राहिले? रशिया हे एक, चायना, इंडिया, मग ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, US, साऊथ कोरिया, जपान 7 आणि हे 8. हे 8 देश झाले जे की एक्स्ट्रा 8 आहेत आशियानमधले.
असं पण येऊ शकतं Asian+8 म्हणजे काय, ईस्ट एशिया समिटच होतंय तसं. तर या 8 वरती पण प्रश्न विचारण्यात आलेला. इवन UPSC मध्ये पण विचारलेला, ऑलमोस्ट आय गेस 2016 का 17 मध्ये विचारण्यात आलेला की ईस्ट एशिया समिट दिलेलं, आशियान दिलेलं आणि अजूनही कुठली तरी ऑर्गनायझेशन होती ते पण दिलं. तर असं विचारलेलं की इंडिया कुठला याचा मेंबर आहे, तर ईस्ट एशिया समिटचा आहे आणि अजून एक ऑर्गनायझेशन होती त्यामध्ये पण आहे. तर त्याचं हे उत्तर होतं UPSC मधलं. तर UPSC मध्ये विचारू शकतात, म्हणजे ह्यामध्ये पण विचारू शकतात. कारण की जरा आपण MPSCचा जर ट्रेंड पाहिला तर आता थोडं कन्सेप्च्युअलकडे जास्त वळायला दिसतोय, कारण की जास्त फॅक्च्युअल तर विचारण्याची शक्यता आता कमी यायला लागली आहे आणि कन्सेप्टवर जास्त भर देण्यात आला आहे. आणि इवन UPSCच्या लाईन्सवर थोडंसं चालायला बघतंय हे, आणि ती चांगली गोष्ट आहे, कारण की ॲनालिटिकल थिंकिंग खूप लागते UPSC मध्ये. तर ते एक चांगली गोष्ट आहे. तर ठीक आहे, नेक्स्ट इश्यूकडे जाऊया. आता आहे US जॉईन्स इंटरनॅशनल सोलार अलायन्स. आपण इंटरनॅशनल सोलार अलायन्स पूर्णपणे छानपणे डिस्कस करून झालंय आपलं, तर ते तुम्ही पाहू शकता. इथं आय लिंक आहे, त्यामध्ये पूर्ण डिस्कस केलंय मी. तर ISA काय आहे, इंटर गव्हर्नमेंटल ट्रिटी बेस्ड ऑर्गनायझेशन आहे. जनरली सोलार जे आहे आपलं, तर त्याला पूर्णपणे हार्नेस करायचं आणि फायनान्सिंगचं कॉस्ट पण कमी होईल, टेक्नॉलॉजी आणि कॉस्ट. कारण की कार्बनचे जे उत्सर्जन आहे ते खूप वाढले. आणि इवन जे आपली पृथ्वी आहे, आता हे जे कर्कवृत्त आणि जे खालचं एक ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि कॅप्रिकॉन आहे, तर त्यामधले जेवढे देश आहेत 120 अराउंड 121 देश आहेत, तर ते जेवढं त्यांना सगळ्यात जास्त सोलर एनर्जी भेटते, तर त्यांना हे हार्नेस करण्यात येईल. ISA हे नोडल एजन्सी आहे इम्प्लिमेंट करण्यासाठी. कुठलं, तर वन सन वर्ल्ड वन ग्रीड, म्हणजे एकच सूर्य आहे, एकच पृथ्वी आहे आणि एकच ग्रीड असायला पाहिजे. मग ओसो हे पण येऊ शकतं, फक्त ओसो वॉग हे कशाच्या संबंधात आहे, तर ISAच्या संबंधात आहे. त्यानंतर याचा लॉन्च कधी करण्यात आलं आहे, COP21 कॉन्फरन्स पार्टी झालेली UNFCCCची, क्लायमेट चेंजवरती ही पार्टी झालेली, पार्टी म्हणजे मीटिंग झालेली 30 नोव्हेंबर 2015 पॅरिसमध्ये. पॅरिस कॉन्फरन्स झाली. 121 सोलर रिसोर्स रिच कंट्रीज आहेत, फुल्ली किंवा पार्शली त्यामध्ये येतात. आणि आपल्या प्राईम मिनिस्टर प्लस कुठले प्राईम मिनिस्टर होते त्यासोबत फ्रान्सचे होते, फ्रान्सचे प्रेसिडेंट असतात. फ्रान्सचे प्रेसिडेंट आणि PM आपले यांनी इनिशिएटिव्ह करण्यात आला. ॲक्च्युली इंडियन इनिशिएटिव्ह आहे, त्यामध्ये फ्रान्स पण त्यांचा पण सहभाग होता त्यावेळेस. आता 101 मेंबर झालेत. आता सध्या रिसेंटली USने जॉईन केले, हे लक्षात ठेवा. US पण एक पार्ट आहे ISAचा. हेडक्वार्टर कुठं आहे, गुरुग्राम, जे की हरियाणामध्ये आहे, इंडियामध्ये आहे. तर ठीक आहे, नेक्स्ट इश्यूकडे जाऊया. तर आता आहे रूल ऑफ लॉ इंडेक्स 2021. आता इंडियाचा रँक आहे 71वा. ठीक आहे, पण हे कोण रिलीज करतं हे खूप महत्त्वाचं आहे. वर्ल्ड जस्टिस प्रोजेक्ट हे इंडिपेंडंट ऑर्गनायझेशन आहे, तर हे पब्लिश करतं किंवा रिलीज करतं. यामध्ये काय आहे, जे रूल ऑफ लॉ म्हणजे लॉला पकडून किती छान पद्धतीने आपण इम्प्लिमेंट करू शकतो लॉ, किंवा जे कंट्रीज आहेत ते लॉला किती मानतात, त्यांच्या ॲडर टू लॉज, तर त्याला पकडून हे पूर्ण क्वांटिटेटिव्ह असेसमेंट करतात. हे एक कॉम्प्रिहेन्सिव्ह पिक्चर द्यायला की लॉला किती प्राधान्य आहे इकडे. तर त्या हिशोबाने आपला 71वा रँक आहे 139 कंट्रीजमध्ये. सगळ्यात खतरनाक रँक करणारा आपला शेजारचा देश आहे, जे की पाकिस्तान आहे. 130 क्रमांक आहे, ऑलमोस्ट आपल्या दुप्पटच होतं हे 139 कंट्रीजमध्ये. तर ठीक आहे, नेक्स्ट इश्यूकडे जाऊया. आता आहे इकॉनॉमिक्स पाहूया कुठले कुठले इश्यूज आहेत. आता पहिला आहे प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ॲक्शन, म्हणजे याचा मराठीमध्ये अर्थ काय होतं, तर सुधारात्मक कृती. नावातच आहे सुधारात्मक कृती. कधी करणार सुधार, जेव्हा आपल्याला कळेल की हे कुठं काहीतरी गडबड आहे, कुछ तो गडबड आहे दया, इथं काहीतरी गडबड आहे, तर त्याला सुधारायला लागेल. तर काय सुधारायचं ते पाहूया आपण. आता हे PCA काय आहे, एक फ्रेमवर्क आहे ज्यामध्ये बँक्स जे वीक असतात फायनान्शियली, त्यांचे जे मेट्रिक्स असतात, जसं की NPA वगैरे. NPA आपण मागच्या आय गेस नोव्हेंबरचा भाग 1 मध्ये डिस्कस केलेला की NPS काय असतात. तर आता पण सांगतो NPS काय असतात. आता बँककडे समजा बँक काय करतं, आपल्याकडनं डिपॉझिट्स घेतं आणि ते डिपॉझिट रोटेट करतं, म्हणजे काहीतरी अमाऊंट ठेवून SLR आणि CRR आपल्याकडे ठेवतं आणि थोडी अमाऊंट म्हणजे मॅक्सिमम अमाऊंट लोनच्या प्रकारात देतो. तर हे जे लोन्स असतात, आता समजा हा एक व्यक्ती आहे, तर त्याला लोन दिलं 100 करोडचं समजा, आणि ह्याने परत पेच नाही केलं, तर हे जे 100 करोड आहेत बँकचे ते डुबले, प्लस इंटरेस्ट पण डुबलं. तर हे न येणारे जे असतात, तर त्याला नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हणजे काय, त्यामधनं आपल्याला काहीतरी गेन होईल. तर हे नॉन परफॉर्मिंग झाले. आता ह्यामध्ये काय आपल्याला रिटर्न पण भेटणार नाही. त्यासाठी आपण काय केलेलं, बॅड बँक केलेली, ते आपण पाहिलं. तर बॅड बँकमध्ये पूर्ण रिस्ट्रक्चरिंग करण्यात आलेलं. तर हे सगळं झालं NPA काय होतं, तर ज्यामध्ये NPS खूप जास्त दाखवतात त्या सेक्टरला रेकग्नाइज करण्यासाठी, किंवा त्या बँकिंग्सना म्हणजे पहिले तर आपल्याला कळत पण नव्हतं की NPS आहेत, तर ते पण
RBIने एक छान काम केलं की आपल्याला माहिती झालं की ॲक्च्युअल NPA किती आहे, 2 लाख करोड काहीतरी आहे. तर पहिले ती गोष्ट, आणि त्यानंतर कुठल्या बँक्समध्ये NPA सगळ्यात जास्त आहेत त्याला डिटरमाइन करून आपल्याला एक प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ॲक्शन, सुधारात्मक कृती करायला पाहिजे. तर हे होतं प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ॲक्शनची कन्सेप्ट. आणि ही टेम्स टू चेक द प्रॉब्लेम ऑफ NPAs. जसं की मी सांगितलं, इंडियन बँकिंग सेक्टरमध्ये अनेक रेग्युलेटरचं काम करतं. जे इन्व्हेस्टर किंवा डिपॉझिटर असतात बँकमध्ये, त्यांना त्रास नको व्हायला. आता त्यांना कळलं बाबा या बँकमध्ये खूपच NPA आहेत, तर त्या बँकमध्ये कोण डिपॉझिट करेल, त्यामुळे अजून त्यांचं जे लोनची जी अमाऊंट आहे ते पण कमी होईल, अजून त्यांच्यावर जास्त बर्डन येईल. पहिले एकतर लॉसमध्ये, म्हणजे दुष्काळात 13वा महिना झाला त्यांच्यासाठी. मग त्यासाठी हे सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत तर ते होऊ नये त्यासाठी PCA करण्यात आलेलं. बाकी PCA फ्रेमवर्क कुणाला लागू होतं, फक्त कमर्शियल बँक्स, हे लक्षात ठेवा. ना की कोऑपरेटिव्ह किंवा NBFCsला नाही लागू होत, हे लक्षात ठेवा. कमर्शियल बँक्सला हे लागू होतं. तर ठीक आहे, नेक्स्ट इश्यूकडे जाऊया. आता आहे नीती डिजीबुक इनोव्हेशन फॉर यू. आता नीती आयोगाचे डिजीबुक आहे हे इनोव्हेशन फॉर यू. तर ते काय आहे त्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया. हे फर्स्ट एडिशन आहे, तर ते फोकस केलं आहे कशावरती, तर हेल्थ केअरवरती. त्यामध्ये काय असणार आहे ह्या बुकमध्ये, तर 45 स्टार्टअप जे आहेत त्यांनी खूप चांगली कामगिरी केली आहे. जे नवीन किंवा इनोव्हेटिव्ह किंवा एकदम खतरनाक प्रोडक्ट्स असे काढलेत, त्यामध्ये खतरनाक सोल्युशन दिलेत. आणि हे जे सर्व्हिसेस आणि सोल्युशन असतील हे सस्टेनेबल फ्युचरसाठी चांगलं राहील हेल्थ केअर सेक्टरमध्ये. कारण की हेल्थ केअर सेक्टर आता पाहिलं आपण, कोरोनामध्ये कळून गेलं आपलं हेल्थ केअर सेक्टर खूपच वीक आहे. तर त्याला एक काय म्हणतात, एक एंटरप्रिनर अँगल देऊन प्रोत्साहन द्यायला पाहिजे एंटरप्रिनर्सला. आणि नीती आयोगचे जे डिजीबुक आहे तर त्याबद्दल आता थोडीशी माहिती जाणून घेऊया. तर हे बुक लॉन्च का केलं आहे, तर आझादी का अमृत महोत्सव आहे, आत्ता 75 वर्ष पूर्ण होतील. तर ते सेलिब्रेट करण्यासाठी हे डिजीबुक सिरीज लॉन्च करण्यात आली आहे. जसं की मी सांगितलं, 45 हेल्थ टेक स्टार्टअप्स आहेत हे, जे अटल इन्क्युबेशन सेंटरमध्ये आहेत पूर्ण कंट्रीमध्ये. अटल इनोव्हेशन मिशनच्या अंतर्गतच आहे हे. तर ते स्टार्टअप्स काय करतील, जे टेक्नॉलॉजीज वगैरे ॲडव्हान्स, जसे की AI, इंटरनेट ऑफ थिंग्स, कम्युनिकेशन अँड टेक्नॉलॉजी, असे वेगवेगळे जे रिलेव्हंट सोल्युशन आहेत. आता AIचं तर एवढं वापर जास्त चांगला झाला आहे की आता हेल्थ केअर इश्यूज, खूप डेंजर इश्यूज, जसं की आपले जे जेनेटिक डिझीजेस आहेत त्याला पण क्युअर करू शकतो आपण. तर त्या लेवलला आपलं जे इनक्युअरेबल होते तर त्याला पण आपण क्युअर करायला आता सज्ज झालो आहे. तर हे खूप चांगली गोष्ट आहे. जसं जसं आपलं ॲडव्हान्समेंट होईल टेक्नॉलॉजीमध्ये, इवन जे वेगवेगळे एंटरप्रिनर्स आहेत तर त्यांनी जर पुढावा घेतला तर अजून चांगली गोष्ट होईल. आणि एम तर हेच आहे, जसं मी हे सगळं सांगितलं तेच एम आहे. जे नवीन एंटरप्रिनर्स आहेत तर त्यांना एक क्रिएटिव्हिटी आणि इमॅजिनेशनचा उपयोग कसा करावा या एकदम खतरनाक चॅलेंजेसला. आणि हे शोकेस करेल सगळ्यात बेस्ट इनोव्हेशन कुठले आहेत आणि एंटरप्रिनर्स ज्यांनी हे चांगली कामगिरी केली आहे. आता सध्या तर डिजीबुक जे आहे ते हेल्थ सेक्टरवरती आहे, पण बाकीच्या सेक्टरमध्ये पण हे काम करणार आहे, जी की चांगली गोष्ट आहे. आता अटल इनोव्हेशन मिशन काय आहे, तर हे लक्षात ठेवा, हे नीती आयोगाचं आहे. आपल्याला वाटेल कुठल्या तरी मिनिस्ट्रीने केलं असेल, पण नाही, हे नीती आयोगचं आहे. त्याचा एकच एम आहे, जे इनोव्हेशन, याचं नावच आहे इनोव्हेशन आणि एंटरप्रिनरशिप कल्चर आपल्या इंडियामध्ये आणणं. जसं की आता शार्क टँक आहे, तुम्ही पाहिलं असेल शार्क टँक, ये सब दोगलापणे, तर ते पण एक प्रमोट करते एंटरप्रिनर्सला. ती खूप चांगली गोष्ट आहे. तर ठीक आहे, नेक्स्ट इश्यूकडे जाऊया आपण. तर आता आहे समुद्रयान मिशन. समुद्रयान काय आहे तर ते पाहूयाच. पण हे कुठल्या मिनिस्ट्रीच्या अंडर येतं, तर हे MOES, मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्सेस, चेन्नईमध्ये आहे हे लॉन्च करण्यात आलेलं. आता त्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया. हे फर्स्ट युनिक मॅन्ड मिशन आहे. मॅन्ड म्हणजे काय, माणूस जाणार खाली ओशनमध्ये. किती खाली ते पाहूयाच आपण. का, तर एक डीप ओशन एक्सप्लोरेशन आणि मायनिंगसाठी. रेअर मिनरल्स सापडतात आपल्या ओशनमध्ये. आत्तापर्यंत एवढे मिनरल्स आहेत जे आपल्याला माहिती पण नाहीत. एक PMN म्हणून पण आहे, त्याच्याबद्दल पण आपण माहिती जाणून घेऊया. पॉली मेटॅलिक नोड्यूल्स, त्यामध्ये मॅंगनीज सगळ्यात जास्त कंटेंट असतो. तर ते जर सापडलं तर आपल्याला एनर्जीचं काही टेन्शनच नाही आहे, एवढे खतरनाक आहेत या PMN. आणि त्यामध्ये काय करणार आहे या समुद्रयानमध्ये, तर 3 पर्सन जाणार आहेत खाली. किती खाली, मत्स्य 6000 म्हणजे काय, 6000 मीटर म्हणजे 6 किलोमीटर खाली जाणार आहे आणि डीप अंडर वॉटर स्टडी करायला. आणि सबमरीन जे आहे जनरली 200 ते 300 मीटरच जातात, कारण की तेवढं प्रेशर झेलू नाही शकत. कारण की जे पाणीचा जो प्रेशर असतो, आता समजा एवढं तुम्ही खाली गेला तर हे पाणीचं जेवढं वजन असेल ना तेवढं प्रेशर पडत असतो आपल्या बॉडीवर. आणि जास्त जर खाली गेला तर तुम्ही अंड्यासारखं फुटून जाईल डायरेक्ट, एवढा बेकार प्रेशर वाढतो. तर हे पार्ट आहे 6000 करोड डीप ओशन मिशनचा. इथं पण येऊ शकतो, डीप ओशन मिशनचा हा पार्ट आहे. तर मत्स्य 6000 जसं की इंडिजिनियसली आपण स्वतःहून डेव्हलप केलंय मॅन सबमर्सिबल व्हेकल आहे. तर डीप ओशन एक्सप्लोरेशन, पॉलीमेटॅलिक नोड्यूल्स, मग हायड्रोथर्मल सल्फाइड्स, कोबाल्ट क्रस्ट,
खूप साऱ्या मिनरल्स आहेत, त्याला आपण डिस्कवर करणार आहोत. आणि डेप्थ किती असेल? बिटवीन 1000 ते 5500 मीटरपर्यंत अप्रॉक्सिमेटली, म्हणजे ऑलमोस्ट 6000 पर्यंत जाईल. म्हणून याचं नाव मत्स्य 6000 देण्यात आलं आहे. असं पण येऊ शकतं मत्स्य 6000 इज रिलेटेड टू, आता असं येईल फिश वगैरे असं काहीतरी येईल, पण नाही आहे. हे डीप एक्सप्लोरेशन मिशनचा पार्ट आहे. तर ठीक आहे, नेक्स्ट इश्यूकडे जाऊया. आता हे GM क्रॉप्स. GM काय? जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स असतात. हे तर नावातच आहे, जेनेटिकली मॉडिफाय केलेत आपण. समजा एक झाड आहे, झाड नाही सॉरी, हे झाड आहे, ह्याची हाईटच वाढत नाही आहे समजा. तर एक दुसरं झाड आहे, त्याची हाईट खूप मोठी आहे. आणि अजून एक झाड आहे, आणि प्लस ह्याला फ्रूट पण येत नाही समजा. जास्त चांगलं झाड आहे, म्हणजे हे चांगलं झाड आहे, पण फ्रूट पण येत नाही आणि हाईट पण वाढत नाही. तर एक दुसरं झाड आहे, त्याला फ्रूट चांगले येतात. तर हे काय करणार? ह्यातलं एक जीन घेणार, यामध्ये टाकणार, ह्यातलं एक जीन घेणार, यामध्ये टाकणार, आणि ह्याला ग्रो करायला लागणार. म्हणजे ह्याला हाईट पण वाढेल आणि हे पण येईल, फ्रूट्स पण येतील. तर ह्याला म्हणतात जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप झाला हा. हे झालं झाडाचं एक्झाम्पल. तसं हे खाण्यात पण करू शकतो आपण, जसं की GM राईस आहे, गोल्डन राईस म्हणतात त्याला, कारण की त्यामध्ये विटॅमिन ए टाकलेलं असते. विटॅमिन एची आपल्याकडे राईस आणि वीट खूप जास्त खातात, तर त्यासाठी राईस केले. पण आता सध्या तरी गव्हर्नमेंटनं ह्याला अप्रुव्हल नाही दिलं आहे, पण सगळ्यात बेस्ट नोन व्हरायटी आहे कारण की GM क्रॉप कुठला आहे? तर आता BT कॉटनच आहे. आता मान्यता आहे फक्त एकाच क्रॉपला, BT कॉटन. तर GM क्रॉपचं हे डेफिनेशन होतं, हे बघू शकता. डिराइव्ड फ्रॉम प्लांट्स हुज जीन्स आर आर्टिफिशियली मॉडिफाईड, त्याला मॉडिफाईड करून मग त्या इन्सर्ट करू शकतं ज्यामध्ये दुसऱ्या ऑर्गॅनिझममध्ये. हे सगळं जे सांगितलं मी हे पूर्ण स्टेटमेंटमध्ये दिलं आहे, ते तुम्ही वाचून घेऊ शकता. त्यानंतर नो GM फूड क्रॉप हॅज एव्हर बीन अप्रूव्ड फॉर कमर्शियल कल्टिवेशन इन द कंट्री. का नाही करण्यात आलंय? कारण की आतापर्यंत कुठलाही फूड क्रॉप नाहीये ज्याला आपण पूर्णपणे मान्यता दिली की बाबा हा तुम्ही करू शकता हे पूर्णपणे. कारण की आता फील्ड ट्रायल चाललेत, 20 पेक्षा जास्त GM क्रॉप्स आहेत, त्यांची फील्ड ट्रायल चाललेत. कारण की याचा एक मोठा मेजर कॉन काय आहे माहिती का? कॉन म्हणजे एक नेगेटिव्ह काय आहे ते, फर्स्ट ऑफ ऑल ॲलर्जिक रिॲक्शन कॉज करू शकतात, कारण की ते जेनेटिक्स इन्व्हॉल्ड असतात त्यामध्ये. आणि इव्हन जेनेटिक्स इन्व्हॉल्ड आहे म्हणजे DNA ला पण अल्टर करू शकतात. तर DNA ला अल्टर केलं तर त्याची पूर्ण जनरेशन खराब होऊ शकते पुढची. तर हे सगळ्यात मोठा कॉन आहे. इव्हन अँटीबायोटिक रेजिस्टन्स पण क्रिएट करू शकतो त्यासाठी, म्हणजे अँटीबायोटिकचा असरच काय होणार नाही. तर ते एक मोठा कॉन आहे, त्यासाठी आपल्याला खूप सारे ट्रायल्स करायला लागेल. तर हे सगळं होतं GM क्रॉपबद्दल. GM क्रॉपची कन्सेप्ट खूप महत्त्वाची आहे, आणि आत्तापर्यंत फक्त एकच क्रॉप आहे ज्याला आपण कमर्शियल कल्टिवेशनसाठी मान्यता दिली आहे. दुसरा कुठलाच क्रॉप नाही. आपल्याला येऊ शकतं BT कॉटन, मग BT ब्रिंजल आहे, GM राईस आहे, असे वेगवेगळे आहेत, भरपूर प्रोडक्ट्स आहेत, पण त्याला आपण मान्यता नाही दिली अजून, ते फील्ड ट्रायल्सवरतीच आहे. तर ठीक आहे. तर आता आपण हे पाहूया की व्हेन डिड इंडिया गेट इट्स फर्स्ट GM क्रॉप. पहिला GM क्रॉप कधी भेटला आपल्याला? कमर्शियलायझेशन आपल्याला भेटलं BT कॉटन, बोलगार्ड 1, जे इम्युनिटी. आता हे GM क्रॉप BT कॉटनलाच का देण्यात आलं? तर पिंक बोलवर्म हे एक प्रकारचं, म्हणजे हे खात होतं कॉटनचे जे पीक आहे, तर त्याला खात होतं हे पिंक बोलवर्म. तर त्यासाठी ह्यांनी काय केलं, एक असा जीन करण्यात आला की ते हे रेजिस्ट करेल त्या पिंक बोलवर्मला. हे पण लक्षात ठेवा, पिंक बोलवर्म BT कॉटनच्या, म्हणजे कॉटनच्या पेस्ट आहे हा काइंड ऑफ. आणि त्यासाठी यांनी मॉन्सांटो रिलीज्ड बोलगार्ड 2 इन 2006, म्हणजे मॉन्सांटोने हे डेव्हलप केलं. त्यानंतर इंडिया हॅज बिकम द वर्ल्ड्स लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ कॉटन पार्टली ड्यू टू BT कॉटन, जे 90% कॉटन एकरेजचं कंट्री आहे. म्हणजे आता झालं. तर हे पिंक बोलवर्म जे आहे तुम्ही पाहिले पण असतील, जर तुम्ही शेतात वगैरे गेला असाल तर कापसावरती हे खूप सारे आढळून येतात, ते खात राहतात सगळं. तर ते चांगली गोष्ट नाही आहे. तर त्यासाठी हे रेजिस्टन्स क्रिएट करण्यासाठी मॉन्संटोनं इनिशिएटिव्ह घेतलं 2002 मध्ये, आणि 2006 मध्ये बोलगार्ड 2 रिलीज केला. आणि त्यानंतर आपलं BT कॉटन एवढं खतरनाक वाढलं की ऑलमोस्ट 90% ट्रेड आपला BT कॉटनचाच झाला आहे. तर हे सगळं होतं फर्स्ट GM क्रॉपबद्दल. हे लक्षात ठेवा कधी पण आले. तर ठीक आहे, नेक्स्ट इश्यूकडे जाऊया. आता आहे सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड्स. म्हणजे काय? सार्वभौम सुवर्ण रोखे योजना आहे, गोल्ड बॉन्ड स्कीम आहे. तरी काय आहे? तर हे लॉन्च कधी करण्यात आली? 2015 मध्ये. ऑब्जेक्टिव्ह काय होतं आता एवढे गोल्ड बॉन्ड का केले? तर आपल्या भारतामध्ये गोल्डचा साठा भरपूर आहे, आणि आपल्याला ऑलमोस्ट इम्पोर्ट करावा लागतो. सगळ्यात जास्त इम्पोर्ट ऑलमोस्ट गोल्डचाच आहे, सेकंड लार्जेस्ट का फर्स्ट लार्जेस्ट इम्पोर्ट. तर जर प्रिशियस आयटम्समध्ये बघितलं तर गोल्डचाच सगळ्यात जास्त इम्पोर्ट आहे आपल्या कंट्रीमध्ये. आणि इम्पोर्टचं जर आपल्या कंट्रीमध्ये जर समजा इम्पोर्ट जास्त असेल आणि एक्सपोर्ट कमी असेल, तर आपला जे करंट अकाउंट आहे तर ते थोडं डेफिशिटमध्ये जावं लागतं, म्हणजे जायला लागतो. आणि एक्सपोर्ट जर वाढला तर मग आपलं करंट अकाउंट सरप्लस होतं. ते चांगली गोष्ट. आपल्याला ती सेव्हिंग होईल. ती सेव्हिंग झाली की मग आपण इन्व्हेस्टमेंट करू. इन्व्हेस्टमेंट झाली की मग ते इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे डेव्हलप करू, मग जास्त सर्व्हिसेस होतील,
जास्त इन्कम वाढेल, जीडीपी वाढेल, ग्रोथ वाढेल, ती सगळी पूर्ण सायकल आहे. तर ठीक आहे, तर हे सगळं झालं गोल्डच का. तर इश्युअन्स, आता इश्यू कोण करतं, हे गोल्ड बॉन्ड्स इश्यू कोण करतं, तर जनरली हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच करतं. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्टॉक अंडर गव्हर्नमेंट सिक्युरिटी ॲक्टच्या अंतर्गत 2006च्या. आणि हे इश्यू कोण करतं, तर आरबीआय ऑन बिहाफ ऑफ गव्हर्नमेंटच्या अभावीच आरबीआय हे इश्यू करतं. आणि हे बॉन्ड्स कुठे विकले जातात, तर कमर्शियल बँक, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस, मग नॅशनल स्टॉक एक्सचेंज जे आहेत, मग बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, की डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली किंवा थ्रू एजंट, जसं की तुम्ही पाहिले असेल, तर त्या पद्धतीने हे इश्यू करतात. तर एलिजिबिलिटी काय आहे, कोण कोण याचा लाभ घेऊ शकतो, तर बॉन्ड्स आर रेस्ट्रिक्टेड फॉर सेल टू रेसिडेंट इंडिव्हिज्युअल्स, म्हणजे आपल्यासारखे नॉर्मल इंडिव्हिज्युअल घेऊ शकतो, हिंदू अनडिवायडेड फॅमिलीज, मग ट्रस्ट, युनिव्हर्सिटी, इव्हन चॅरिटेबल इन्स्टिट्यूशन पण घेऊ शकतात हे बॉन्ड. म्हणजे एवढ्या लोकांनाच आहे हे, बाकी कोणाला नाही आहे, हे लक्षात ठेवा. मेजरली फोकस यावरच असणार आहे, रेसिडेंट इंडिव्हिज्युअल्स, कारण की सगळ्यात जास्त साठा यामुळेच होतो. तुम्ही पाहिजे असेल गोल्डची किती भरमार असेल, थोडंसं सेव्हिंग झाली की आपण गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करून टाकतो, जी की चांगली गोष्ट आहे की इन्व्हेस्टमेंट असायला पाहिजे. पण जास्त जर इन्व्हेस्टमेंट केली तर मग यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो, जसं की मी सांगितलं ते. त्यानंतर फीचर काय आहे यामध्ये, तर इश्यू प्राइस, जे गोल्ड बॉन्ड प्राइसेस आहेत ते लिंक केले जातात जी गोल्डची प्राइस आहे त्यासोबतच. आणि हे पब्लिश केलं जातं इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन मुंबईमध्ये आहे. आता इन्व्हेस्टमेंट लिमिट, आता सगळ्यात जास्त किती आपण इन्व्हेस्ट करू शकतो, आपल्याकडे करोड रुपये, तर मग ब्लॅकचं व्हाईट करायला खूप सोपं जाईल. नाही, त्याला लिमिट आहे. 1 युनिटच्या मल्टिपलमध्ये आपण किती घेऊ शकतो ते आपण पाहूया. आता अप्पर लिमिट आहे इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टरसाठी 4 किलोग्राम, म्हणजे 4 किलो घेऊ शकता तुम्ही एक फायनान्शियल इयरमध्ये पर इयर. आणि जे ट्रस्ट किंवा सिमिलर एंटिटीज असतील तर त्यांना 20 किलो आहे अप्पर लिमिट पर इयरसाठी. आणि मिनिमल किती आहे, 1 ग्राम आहे गोल्ड. आता टर्म म्हणजे किती वर्ष असेल हे बॉन्डची मॅच्युरिटी पिरियड. आता मॅच्युरिटी पिरियड काय असती, समजा आता तुम्ही एक बॉन्ड घेतला, त्यावर लिहिलंय एक एवढ्या इयर नंतर तुम्हाला याच्याबद्दल एवढी रक्कम देण्यात येईल. त्या म्हणजे तर समज तुम्ही आत्ता घेतला 2020मध्ये, आता 22मध्ये घेतलं, आता सोन्याचं प्राइस आहे समजा 30,000. आता एक 10 वर्षानंतर तुम्हाला याची प्राइस जेवढी असेल गोल्डची, तर त्या हिशोबानंच तुम्हाला इंटरेस्ट सहित देण्यात येईल. तर हे झालं मॅच्युरिटी पिरियड. तर याची मिनिमम मॅच्युरिटी पिरियड किती आहे, 8 इयर्स विथ अन ऑप्शन टू एक्झिस्ट द इन्व्हेस्टमेंट आफ्टर द 5 इयर्स. म्हणजे तुम्हाला एक पहिल्या 5 वर्षामध्ये तुम्हाला जर निघायचं असेल तर तुम्ही पण काढून घेऊ शकता. हे ती पण फ्लेक्झिबिलिटी दिली आहे. तुम्हाला वाटलं बाबा जास्त भाव वाढलाय त्यानंतर कमी होईल, तर तेव्हा पण तुम्ही काढून घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. आणि इंटरेस्ट रेट किती असेल पर ॲनम. आणि जे इंटरेस्ट आहे गोल्ड बॉन्डवरती ते टॅक्सेबल असेल ॲज पर द प्रोव्हिजन ऑफ इन्कम टॅक्स 1961. तर हे टॅक्सेबल अमाऊंट असेल. तर हे सगळं झालं गोल्ड बॉन्डचं. तर ठीक आहे, नेक्स्ट इश्यूकडे जाऊया. आता आहे केबीसी राऊंड. इश्यूज तर संपलेत. तर पहिला प्रश्न आहे, नोबेल प्राइज 2021-19 मध्ये कोणाला देण्यात आला आहे, हे तर सगळे ऑप्शन्स आहेत, तुम्ही पाहून घेऊ शकता. आणि त्यानंतर UNCBD बद्दल आहे स्टेटमेंट्स. तर हे कमेंट सेक्शनमध्ये मला कळवा. अजून एक गोष्ट, टेलिग्रामची लिंक दिली आहे मी, सगळ्या PDF तुम्हाला तिकडे सापडतील. AB क्रॅकिंग मंत्र म्हणून आहे, तर ते टेलिग्राम लिंक पाहून तुम्ही PDFs वगैरे पण सगळे डाउनलोड करू शकता. त्यानंतर जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर एक बेल आयकन येईल, त्यावर क्लिक करा, म्हणजे माझे जे पण व्हिडिओ येतील तुम्हाला कळत राहतील. तर ठीक आहे, धन्यवाद.